गाइस, तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे वसईमध्ये सगळ्यात मस्त आणि भारी ज्वेलरी कुठे भेटते ओरिजिनल गोल्डची। तर चला कंटिन्यू ब्लॉग राहू दे। तर आता आपण नायगाववरून निघतो आणि आपण आता चाललोय। लेट्स गो। सर्वांनी जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। हे गाइस, तर आपण आता विजिट करणार आहोत वसईमधलं सगळ्यात मोठं आणि छान असं असणारं मलाबार गोल्ड अँड डायमंड्स ज्वेलरी शॉप। तर हा शॉप आपल्या वसईच्या वेस्टमध्ये स्टेला इकडे आहे आणि ह्याची मी तुम्हाला आज पूर्ण टूर करणार आहे की इकडे काय काय व्हरायटीजमध्ये ज्वेलरी, डायमंड्स ज्वेलरी वगैरे आहे। लेट्स गो। हॅलो मॅम, नमस्ते। नमस्कार। मला नवीन नवीन कलेक्शन दाखवा ना जे तुमच्याकडे आहेत। आपल्याकडे हे सगळे कलेक्शन्स आहेत, तुम्ही एकदा फेरी मारू शकता। ओके, मला तुम्ही प्रत्येक काउंटरला काय काय नवीन जे कलेक्शन्स आहेत ते तुम्ही शो करा। प्रेशियस कलेक्शन आहे। या प्रेशियस कलेक्शनमध्ये जे पण स्टोन्स लागलेत ते तुम्हाला त्याचे 100% एक्सचेंज व्हॅल्यू भेटते आणि हे 22 कॅरेटमध्ये आहे। तुम्ही फ्युचरमध्ये कधीही एक्सचेंज केल्यावर या स्टोनची पण तुम्हाला रिसेल व्हॅल्यू भेटते, प्लस गोल्डची पण तुम्हाला रिसेल व्हॅल्यू भेटते। स्टोनची तुम्हाला 75% भेटते आणि गोल्डची तुम्हाला 100% भेटते। ओके, आणि आपल्याला स्टोन्सचे कलर्स वगैरे चेंज वगैरे करायचं असेल आपल्याकडे नॉर्मली हे रुबीज आणि एमरल्डच आहे। दोन कलर आहेत आपल्याकडे, हे रुबी आणि एमरल्ड आहे। हे एमरल्ड कलर्स हां, आणि हे सगळ्या ड्रेसवर सगळ्या साडीवर जातात। तर तुम्हाला इन फ्युचरमध्ये कधी म्हणजे कॉम्बिनेशन करायचं असेल गोल्ड ज्वेलरी सोबत तर ही सुद्धा तुम्ही वेअर करू शकता। ओके, अजून मला कलेक्शन दाखवा ना दुसऱ्या पण आपल्याकडे आमचं अनकट कलेक्शन आहे। हे कसं आहे 22 कॅरेटमध्ये येतं आणि हे जे डायमंड्स आहेत ते आपले जे रिअल डायमंडचे 18 कॅरेट असतात ना त्याचे जे रॉ मटेरियल असतात त्याच्यामधून हे फिट करतात। हे 22 कॅरेटमध्ये फिट होतं। ह्याच्यामध्ये कसं आहे की ह्या अनकट डायमंड्स आणि हे रुबी एमरल्ड ह्याची पण तुम्हाला रिसेल व्हॅल्यू भेटते आणि हे पण 22 कॅरेटमध्ये आहेत। ह्याच्यामध्ये आपल्याकडे भरपूर कलेक्शन आहे। जर हे तुम्ही बघितलं तर हे इंडो वेस्टर्न साडीवर पण जाणार, तुम्हाला साडीवर पण तुम्ही घालू शकता, कुर्त्यावर पण घालू शकता। इंडो वेस्टर्न डिझाईन आहे एकदम। ह्याच्यामध्ये पण एमरल्ड आणि अनकट डायमंड कलेक्शन आहे। खूप स्वीट आणि सोबर अशी इकडे कलेक्शन बघायला भेटतात। त्याच्यापेक्षा इकडे पण बघा खूप स्वीट आणि मस्त असं एक हा पण एक सुंदर पीस आहे। हे आमचा ॲड पीस आहे। तुम्ही खूप छान वाटतं, नॉर्मल वेस्टर्न गाऊन वगैरे घातलं त्याच्यावर पण ते सूट होईल। ह्याला पण ते हे आहे ना? हां, ह्याच्यामध्ये पण कलर स्टोन आहे, पण ह्या कलर स्टोन हे सेमी प्रेशियस स्टोन आहे। याची रिसेल व्हॅल्यू नाही भेटत, पण हे जे अनकट डायमंड्स आहे ह्याची तुम्हाला रिसेल व्हॅल्यू भेटते। मलाबारमध्ये मला तर एवढं समजतं की फक्त तुम्हाला गोल्ड घ्यायचं आहे म्हणून नाही, तर एकेका स्टोनची आणि एकेका डायमंड्सची प्रॉपर त्यांच्या स्टाफकडून माहितीसुद्धा दिली जाते। कलेक्शन आहे। ह्याच्यामध्ये कसं आहे तुम्हाला नॉर्मली हे अँटिक फिनिशमध्ये येणार, पण हे 22 कॅरेट गोल्ड आहे पण अँटिक फिनिशमध्ये येणार। आणि हे जे आयडल्स आहेत ना हे सगळ्या टेम्पल ज्वेलरीमध्ये तुम्हाला असे आयडल्स येणार, लक्ष्मीचे फोटोज येणार किंवा गणपती। मेकअपवर ब्राईडचे जे ज्वेलरी बघतो पण इकडे तर ओरिजिनली गोल्डमध्ये सुद्धा ज्वेलरी आहेत। झूम करून दाखव ना, हे बघू शकता तुम्ही। एकदम असे हे वाटत नाही ॲक्च्युली आपण ज्वेलरी ब्राईड वगैरे बघतो ना, पण आहे 22 कॅरेट। नॉर्मली तुम्ही मार्केटमध्ये बघितलं ना हे तुम्हाला ह्या फिनिशिंगमध्ये डेफिनेटली लवकर भेटत नाही। आमच्या बिंग साऊथ इंडियन ब्रँड आहे ना, आपल्याकडे हे नॉर्मली तुम्हाला कलेक्शन भेटणार विथ टेम्पल ज्वेलरी। हे टेम्पल ज्वेलरी का म्हणतात, बिकॉज ह्याच्यामध्ये तुम्हाला आयडल्स भेटतं, लक्ष्मीजी आणि गणपतीचा तुम्हाला फोटो भेटणार, त्यामुळे हा कलेक्शन खूप फेमस आहे। आता नॉर्मली टेम्पल ज्वेलरी सगळे घालतात। कलकत्ती पॅटर्न्समध्ये हे तुम्ही नॉर्मली बघितलं ना तर कलकत्ती आमच्या जी फॅक्टरी आहे ते कलकत्तामध्ये आहे। तर कलकत्तामधून ह्या कलेक्शन येतं। हे ह्याला चोकर म्हणतात। जर तुम्ही लॉंग नेकलेस घालणार त्याच्यावर हा चोकर खूप छान दिसतं। इवन हा पण तुम्ही बघू शकता, हा एक चंदनहार पॅटर्न आहे। हा चंदनहार पॅटर्न इज व्हेरी कॉमन, लाईक ही हेरिडेटरी आहे। फ्युचर म्हणजे आपण हेरिडेटरी म्हणजे कधी पण कोणीही घालू शकतं। ही डिझाईन्स जुनी होत नाही, हे डिझाईन जुनी होत नाही। ही आता नवीन पॅटर्न आली आहे, दुबई पॅटर्न, टर्किश पॅटर्न म्हणतात। हां, हे कसं आहे की तुम्ही कुठेही बघितलं ना, आता नॉर्मली आपण वसईमध्ये आहोत तर आपल्याकडे जे इथे लोक आहेत, कस्टमर्स आहेत ते नॉर्मली कॅथलिक महाराष्ट्रीयन्स आहेत। ते लोक जास्त हे प्रिफर करतात। सो दे वॉन्ट लाईक फ्लावर पॅटर्न, हे सगळं हे वेस्टर्न
आणि इंडियन दोन्हीवर जाऊ शकतात असे पॅटर्न्स. मॅम तुम्ही एक कुठलाही ट्राय करून बघा, चोकर किंवा हा टर्किशवाला. टर्किश ट्राय करेन मी, कारण का हा कलेक्शन मला सुद्धा पर्सनली आवडतो. आणि हा कलेक्शनमध्ये तुम्हाला लॉंग शॉर्ट जसं पाहिजे तसं तुम्हाला नेकलेस भेटेल. ओके, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला शॉर्ट जर पॅटर्न हवे असेल शॉर्ट पाहिजे तर शॉर्ट पण आम्ही कस्टमाइज करून पण देतो तुम्हाला. ऑर्डरनी पण भेटेल. म्हणजे जर तुम्हाला शॉर्ट पाहिजे असेल शॉर्ट पण तुम्ही घेऊ शकता, लॉंग पण घेऊ शकता, जसं तुम्हाला कस्टमाइज करून पाहिजे ते भेटेल. गाईज कसा वाटतोय टर्किशमधला हा मलाबारचा डिझाईन असलेला हार? कमेंट करून नक्की सांगा. हे मॅम कलकत्ती पॅटर्न्सचे बँगल्स आहेत. हे तुम्ही नॉर्मली बघितलं ना, राजवाडी लोक कसे असतात ते घालतात. ते बँगल्स सोबत कड्या, म्हणजे साईडला कडे घालतात आणि मध्ये बँगल्स घालतात तोडेसारखं. हां, हे तुम्ही एकदा ट्राय करून बघू शकता. हे पण कलकत्ती पॅटर्न्स आहेत ब्रॉड कडेमध्ये. ओके, म्हणजे हे तोड्यांसारखेच आहेत बट हे कलकत्ती पॅटर्नमध्ये आहेत आणि आपण ते नॉर्मलच असे यूज करतो. हे बघा गाईस, ह्याच्यामध्ये जर तुम्ही असंच घाला, ह्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे असेल ना, नॉर्मली आपल्याकडे वसईमध्ये ब्राईड्स आहे ना, कॅथलिक ब्राईड्स हे पूर्ण सेट घालतात. त्यांना नॉर्मली बँगल्स जास्त आवडतात. ते नेकलेसपेक्षा बँगल्सच घेतात. ते हे सेट ते जाणार नाही, हे सेट्स ते लोक पूर्ण घालतात असे. हे बॉम्बे पॅटर्न्स आहेत. हे आपल्या ईस्ट इंडियन पॅटर्न्स आहेत. ईस्ट इंडियन जेव्हा लग्न वगैरे असतात तेव्हा वसई कोलीवाड्यामध्ये ॲक्च्युअलमध्ये अशाच बँगल्स ईस्ट इंडियन ब्राईड ईस्ट इंडियन्स. येस येस. आणि जर तुम्ही बघायला गेलेत ना, मुंबई साईडला नॉर्मली लोकांना रोडियम पॉलिश आणि मुस्लिम क्लायंट्स वगैरे तुम्ही बघितला ना, त्यांना नॉर्मली रोडियम पॉलिश जास्त आवडतं. त्यांना शायनिंग थोडा पाहिजे असं. तर आम्ही हे पॉलिश दिलं आहे. हे जस्ट नेल पॉलिश सारखं आहे. जर तुम्ही बघायला गेले तर हे 22 कॅरेटच आहे, पण जस्ट ॲज अ नेल पॉलिश लावल्यासारखं आहे. तर हे असं नाही आहे की ह्याच्यामध्ये वेट वेगळं आहे, काय नाही. हे पण एक हलके आहेत एकदम. न्यूली पॅटर्न्स आहेत हे पण. अच्छा, म्हणजे हे ट्रेंडिंग आहेत. हां, पण रोडियम पॉलिशचं असं आहे की तुम्ही हे रेग्युलर वेअर घातला ना तर हे पॉलिश निघून जातो, पण आम्ही तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट पॉलिश करून देतो. कारण मलाबारमध्ये मेंटेनन्स तुम्हाला लाईफ टाईम फ्री आहे आणि इन्शुरन्स पण. म्हणजे मलाबारची आपण कधी ज्वेलरी घेऊन गेलो तर ती पॉलिशसाठी कधी आणू शकतो. पॉलिशसाठी आणि ब्रेक झाला तरी तुम्हाला रिपेअर करून भेटेल. 100% म्हणजे मेंटेनन्स लाईफ टाईम तुम्ही कधीही पण येऊ शकता. पॅटर्न आहे जसं आपण बघितलं ना, कॅथलिक कस्टमर मोस्टली हे प्रिफर करतात कारण त्यांना जास्त हेवी नाही आवडत. ते गाऊन वगैरे घातलं ना की त्यांना असं स्लीक पॅटर्न पाहिजे असं. हा पण इंडो वेस्टर्न डिझाईन आहे. गाऊन वगैरे घातलं त्याच्यावर पण जाणार. हा एक केरलाईट पॅटर्न आहे. केरला पॅटर्न म्हणतात ह्याला. केरला लोक आहेत ना, केरलाईट लोक ते लेअर वगैरे घालतात वेडिंगला. तर हे एक छोटा नेकलेस झाला, त्याच्यानंतर एक मिड लेंथ, त्याच्यानंतर एक लॉंग. तर त्याच्यातला हा कलेक्शन आहे. ओके, सो म्हणजे हे कसं लाईट वेट हेवी लुक. त्यांच्यामध्ये जास्त गोल्ड देतात मुलींना आफ्टर लग्नाच्या वेळी. तर हे लाईट वेटमध्ये दिसायला मोठं आहे पण आहे लाईट वेट. हां, हे सगळे लाईट वेटमध्ये. फक्त हे थोडं हेवी वेट असतं. कारण किती तोळ्यापर्यंत असेल? तोळा म्हणजे हे 1.5 तोळ्यापर्यंत आहे. हा जर बघितला ही पण 1.5 तोळ्यापर्यंत आहे. हे आमचा ऑलमोस्ट 20 ग्रॅम्स आहे. कारण ह्याच्यात हे कास्टिंग पीस आहे तर ह्याच्यात गोल्ड जास्त लागतो. हां, बघायला गेलेत ना, थोडंसं मुस्लिम पॅटर्न आहे. म्हणजे त्यांना कसं हेवी थोडा भरीव पाहिजे तसं पॅटर्न आहे. ते लोक जास्त प्रिफर करतात. त्यांच्यामध्ये नेक एकदम कव्हर व्हायला पाहिजे तसं आहे या कलेक्शन. आणि हा पण किती ग्रॅमचा असेल? हा पण ऑलमोस्ट 34 ग्रॅम्स आहे. आमच्या इथे कसं आहे, येस आमच्या इथे कसं आहे, लाईट वेट तुम्ही लाईट टू लाईट 8 to 9 ग्रॅम्समध्ये तुम्हाला नेकलेस भेटेल. आणि हेवी टू हेवी 34-50 ग्रॅम्सपर्यंत नेकलेस आहेत आपल्याकडे. आणि मला तुम्ही जर मार्केटमध्ये बघितला, वसई मार्केटमध्ये सगळ्यात जास्त स्टॉक आमच्याकडे आहे. तुम्ही वसई मार्केटमध्ये डिझाईनमध्ये तुम्ही कुठेही गेलेत ना, तुम्ही परत मलाबारमध्येच येणार 100%. आवडले हां, डिझाईन्स तुम्ही बघितला ना, आमच्याकडे सगळे प्रकारचे डिझाईन्स आहेत. ह्या लेडीजसाठी स्पेशल कलेक्शन्स आहे लाईट वेटमध्ये. जे 4 ग्राम 5 ग्राममध्ये त्यांना बँगल भेटत नाही पण त्यांना ब्रेसलेट भेटतं. तर नॉर्मली ते रेग्युलर वेअरसाठी यूज करतात. प्लस वी हॅव अ किड कलेक्शन. किड्समध्ये पण आपल्याला ब्रेसलेट आहे. जर तुम्हाला गिफ्टिंग कोणाला करायचं असेल तर तुम्ही हे छोटी वस्तू तुम्ही गिफ्ट करू शकता.
तसं आहे. किड्सचे किती ग्रॅम पासून आहे? लेडीजचे ऑलमोस्ट 6 to 7 ग्रॅम्सच्या आसपास. किड्सचे ऑलमोस्ट 2-3 ग्रॅम पर्यंत आहे. चालू आहे. हां चालू होतं. प्लस आपल्याकडे 18 कॅरेटमध्ये पण आहे. 18 कॅरेटमध्ये सुद्धा तुम्ही घेऊ शकता, कारण कसं आहे कोणाकोणाचं बजेट असतो की आम्हाला याच बजेटमध्ये पाहिजे गिफ्टिंगसाठी स्पेशली, तर आम्ही 18 कॅरेट त्यांना दाखवतो. 18 कॅरेटमध्ये ते प्रिफर करतात बिकॉज ह्याचं रेट थोडा कमी आहे 22 पेक्षा. 22 गोल्डपेक्षा 18 कॅरेट पण तुम्हाला इकडे अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये पण तुम्हाला बघायला भेटू शकते गिफ्टिंगसाठी वगैरे किंवा आता तुम्ही नॉर्मली बघितला नाही इव्हल आहे, तुम्हाला गोल्डमध्ये भरपूर कमी भेटतं. तुम्हाला इमिटेशन ज्वेलरीमध्ये इव्हल आहे, पण इथे तुम्हाला गोल्डमध्ये पण इव्हल आहे भेटतं. तसं आहे. सूत्र कलेक्शन्स आहे. हा मंगलसूत्रमध्ये पट्टी कलेक्शन्स आहेत. नॉर्मली तुम्ही आता बघितलं ना की मंगलसूत्र तर वेडिंगला कंपल्सरी असतात, तर आपल्याकडे ब्रॉडवाले सगळे पॅटर्नचे तुम्हाला मंगलसूत्र. कस्टमरला कधी कधी पाहिजे असतं, त्यांचं बजेट आहे की आम्हाला ब्लॅक बीट जास्त पाहिजे, गोल्ड कमी पाहिजे, ते पण आम्ही कस्टमाइज करून देतो. जर तुम्ही बघितलं तर ह्याच्यात ब्लॅक बीट जास्त आहे आणि गोल्ड कमी आहे. प्लस आता हे नवीन कलेक्शन आलं आहे गेरूमध्ये, तर आणि बंच कलेक्शन म्हणतात ह्याला, बंच पॅटर्न म्हणतात. तर हे बंचमध्ये आता खूप जास्त चाललं आहे. प्लस हे चेन पॅटर्न्स पण नवीन आले आहेत. आधी हे सगळं नव्हता, फक्त पट्टी पॅटर्न्स लोक घालायचे, पण आता हे पण आले आहेत. गेरू फिनिशमध्ये पण आले आहेत, बंच पॅटर्न आले आहेत, प्लस चेन पॅटर्न्स पण आले आहेत. ओके. आणि मंगळसूत्राचे लॉकेट्स वगैरे सूत्रासाठी जर लॉंग मंगलसूत्र तुम्ही घेतला तर त्याच्यासाठी तुम्ही हे ॲड करू शकता. जर हे कसं आहे की हे जस्ट चेन आहे, ह्याच्यासोबत आम्ही पेंडंट ॲड करून कस्टमरला देतो. कुठल्याही कस्टमरला कधी बहुतेक हे दुसरा पेंडंट पाहिजे, हे पेंडंट नको आहे तर हे आम्ही कनेक्ट करून देतो त्यांना. असं त्यांच्या मर्जी ज्यांचं त्यांना जे आवडतं त्या हिशोबाने आम्ही करून देतो. हे पेंडंटचे कलेक्शन्स आहे. इन केस कस्टमरला पाहिजे असेल की आम्हाला वाटी पाहिजे, बहुतेक मराठी माणसांना कसं आहे की वाटीचंच ते घालतात बिकॉज त्याच्यामध्ये ते हल्दी कुंकुम ॲड करतात. तर वाटी पॅटर्न्स खूप कॉमन आहे आपल्या इथे वसईमध्ये, तर भरपूर वाटी पॅटर्न्सच चालतात, तर आम्ही हे ॲड करून देतात त्यांना. तरी आपल्याला मलाबारमध्ये खूप सारं कलेक्शन तर बघायला भेटलं. आता मलाबारच्या स्कीम्स वगैरे कसं काय ते आपण जाणून घेऊया. नमस्कार, मी वसईकरी मुंबई. तर मी आज विजिट केलेलं आहे मलाबार गोल्ड अँड डायमंड्स या ज्वेलरी शॉपला, आणि मला जे जे क्वेश्चन पडले तर तुम्ही ताईंना विचारणार आहे. नमस्कार ताई. नमस्कार मॅम. तर तुम्ही कोणत्या पोस्ट? मीनाक्षी मॅम. मीनाक्षी जाधव. ओके. तर मीनाक्षी ताई, तुम्ही मलाबारमध्ये किती वर्षापासून आहेत? मी 8 वर्षापासून आहे मलाबारमध्ये, आणि मी ॲज अन असिस्टंट सेल्स मॅनेजर आहे तिथे. मलाबारमध्ये जे तुमच्याकडे सगळं कलेक्शन आहे तर त्यांच्याबद्दल तुम्ही मला काय माहिती द्याल? मलाबारमध्ये मॅम तुम्ही जर बघितला ना, आमच्याकडे लाईट वेट हेवी लुक कलेक्शन आहे. वर्ल्ड वाईडमध्ये म्हणजे आमचे 400+ शोरूम्स आहे अक्रॉस वर्ल्ड. प्लस तुम्हाला मेंटेनन्स लाईफ टाईम फ्री भेटते, जे तुम्हाला कुठेही भेटत नाही. प्लस तुम्हाला इन्शुरन्स आमच्याकडून फ्री भेटते कॉम्प्लिमेंटरी 1 इयरसाठी, ते पण तुम्हाला कुठेही बाहेर भेटत नाही सर. तर हे जर तुम्ही कम्पेअर करायला गेलेत, गोल्ड रेट पण सुद्धा तुम्ही बघायला गेलेत ना, मार्केटपेक्षा आमचा रेट मार्केटमध्ये तुम्ही कुठल्याही ब्रँड्समध्ये गेलेत ना, आमच्यापेक्षा रेट त्यांचा 250 रुपीज जास्तच असतो किंवा 150 रुपीज जास्त असतं, असं आहे. तर मलाबारमध्ये तुम्ही जर शॉपिंग केलं तर डेफिनेटली तुम्हाला बेनिफिटच होईल, बिकॉज आमचे मेकिंग चार्जेस आणि हे सगळं तुम्ही बघितलं तर वी आर व्हेरी रिजनेबल इन द मार्केट. मलाबारमध्ये जे जे दागिने आहे कोणत्या कोणत्या प्रकारचे अवेलेबल आहे? आपल्याकडे मलाबारमध्ये जर तुम्ही बघितलं तर बॉम्बे पॅटर्न्स आहेत, कलकत्ती पॅटर्न्स आहे, डायमंड कलेक्शन्स आहे, टेम्पल ज्वेलरी आहे, स्टोन्स कलेक्शन्स आहेत, आणि लाईट वेट कलेक्शनमध्ये बँगल्स वगैरे आहे. तुम्हाला लो टू लो मेकिंग चार्जेसमध्ये चेन्स भेटेल, बँगल्स भेटेल, रिंग्स भेटेल. आपल्याकडे प्रत्येक कलेक्शन आहे, जे पण तुम्हाला पाहिजे असेल ते आम्ही कस्टमाइज करून देतो मॅम. ओके. तुमची ज्वेलरी विकण्याची प्रक्रिया कशी आहे? नॉर्मली मॅम तुम्ही जर बघायला गेलेत ना मार्केटमध्ये, तुम्ही जुनं सोनं कधी एक्सचेंज केल्यावर तुम्ही कधी केलं असेल ना जुनं सोनं, जर तुम्ही मार्केटमध्ये कुठल्याही ब्रँडला जुनं सोनं एक्सचेंज केल्यावर तुम्हाला त्याच्यामध्ये डिडक्शन असतो. 8 to 9% डिडक्शन आहे. आम्ही बाहेरचं सोनं घेतो सुद्धा, आमच्याकडे काही डिडक्शन नाही आहे जर 22 कॅरेट गोल्ड असेल तर. जर 22 कॅरेटचं बिलो असेल तर आम्ही टोटल व्हॅल्यूवर 2% डिडक्शन करतो. अदरवाईज वी डोंट डू एनी डिडक्शन. जर तुम्ही हेच बाहेर बघायला गेलेत ना मॅम, 8 to 9% डिडक्शन आहे. प्लस आपल्याकडे एकदम ट्रान्सपॅरंट आहे. आपल्याकडे एक कॅरेट मशीनमधून म्हणून आहे, ते कॅरेट मशीनमध्ये आम्ही समोर तुमची गोल्ड ज्वेलरी तुमच्या समोरच चेक करतो. आणि प्लस ट्रान्सपरन्सी हे आहे की तुमच्या समोरच आम्ही मेल्टिंग करणार, सगळं तुमच्या समोर आहे. हे आमचा मेन मोटो आहे. मोठे. हां.
जे पण तुमचे कस्टमर्स येतात त्यांच्यासाठी तुम्ही कोणत्या ऑफर्स आणि स्कीम्स ठेवता? हां, आपल्याकडे बहुतेक 3 स्कीम्स आहेत. ह्याच्यामध्ये हे 0% जे लिहिलं आहे ना, ह्याच्यामध्ये कसं आहे, सपोज तुम्ही एक मिनिमम 3000नी स्टार्ट केला, 3000 मिनिमम आहे, मॅक्सिमम काही अमाऊंट तुम्ही टाकू शकता. ओके. फॉर एक्झाम्पल तुम्ही एक 10,000 रुपये टाकले दर महिन्याला, तर तुम्हाला सेम अमाऊंट ठेवायची 11 महिन्यापर्यंत. आज तुम्ही 10,000 टाकले, आजच्या रेटच्या हिशोबाने जेवढे पण ग्राम जमा होईल, फॉर एक्झाम्पल 1 ग्राम जमा झाला, तर असं करून करून तुम्ही 11 महिन्यापर्यंत जमा करायचे ग्रॅम्स. 12th मंथमध्ये जेव्हा तुम्ही परचेस करायला आहे ना, त्यावेळी समजा तुमचे 10 ग्राम बुक झालेत, त्या 10 ग्रामला तुम्हाला जे रेट लागणार आहे तो एव्हरेज रेट लागेल 11 महिन्याचा. त्या दिवशी जर रेट 1.5 लाख असू दे की 2 लाख असू दे, तुम्हाला एव्हरेज रेट लागेल. प्लस जो आपण फर्स्ट डेला केलेला नाही, एव्हरेज रेट 11 महिन्याचा एव्हरेज रेट. दर महिन्याला रेट कमी जास्त होईल, तर त्याचा आपण एव्हरेज काढतो. तर 12व्या महिन्याला तुम्हाला एव्हरेज रेट लागेल. प्लस जे 10 ग्राम तुम्ही जमा केले त्याच्यावर तुम्हाला 14% पुन्हा 0 मेकिंग होते. तर त्यामुळे हे 0 मेकिंग ठेवली आहे. ओके. प्लस आपल्याकडे एक वन टाईम इन्व्हेस्टमेंट वाली स्कीम आहे. त्याच्यामध्ये जर तुमच्याकडे काही जुनं सोनं असेल, समजा तुमच्याकडे 3 लाखची ज्वेलरी असेल, ते आमच्याकडे तुम्हाला ठेवायचं आहे. ते आम्ही वितळून तुमच्या समोर ते व्हॅल्यू काढणार. त्यानंतर ते 11 महिन्यासाठी आमच्याकडे राहणार. 12व्या महिन्यात समजा तुमच्याकडे ते 3 तोळ्याची ज्वेलरी आहे, 12व्या महिन्याला तुम्ही येणार. आजचा जो पण रेट आहे तो तुमच्यासाठी बुक होऊन जाईल. ते 3 तोळ्याचं सोनं तुम्ही 12व्या महिन्याला घेऊ शकता. त्याच्यात बेनिफिट हे आहे की तुम्हाला नवीन डिझाईन भेटते, प्लस 18% पर्यंत मेकिंग पण फ्री होते. प्लस तिसरी पण स्कीम आहे, ते पण सांगू. तिसरी पण स्कीम आहे, त्याचं नाव आहे गोल्डन ब्लूम. त्याच्यामध्ये कसं आहे की दर महिन्याला तुम्ही अमाऊंट पे करताय. 11 महिन्यापर्यंत तुमचे 1,10,000 जमा झाले. जर तुम्ही 10,000 पे करताय, त्याच्यामध्ये 10,000 असणार. हां, 11 महिन्यापर्यंत पण करू शकता. 3,000 कितीही अमाऊंट, मिनिमम 1,000 आहे. ओके. मिनिमम 1,000 आहे, 1,000 प्लस. हां, 1,000 मल्टिपल्स ऑफ 1,000 तुम्ही कितीही करू शकता. पण कसं आहे की गोल्ड रेटच्या हिशोबाने जर आपण बघायला गेले तर मिनिमम 5,000 तरी पाहिजे. एक 55,000 तुमचे जमा झाले तर तुम्ही काहीतरी घेऊ शकता. तर 55,000 तुमचे जमा झाले, तुम्ही 12th मंथमध्ये परचेस करायला आले, त्या रेटचे त्याच्यामध्ये कसं आहे ब्लूम स्कीममध्ये त्या दिवशीचा रेट लागतं, करंट रेट. त्याच्यामध्ये एव्हरेज रेट काही नाही. पण जेवढे पण ग्राम्स तुमचे जमा झाले तेवढ्या ग्राम्सला तुम्हाला 18% पर्यंत मजुरीची सूट आहे. ओके. त्या स्कीममध्ये ह्या सगळ्या कस्टमरसाठी स्कीम्स आहे. ओके, थँक्यू. नवीन कलेक्शन लागले आहेत मंगळसूत्राचे, छोटे मोठे वगैरे वगैरे. ते सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे. फक्त आता छोटीशी मी टूर करते. चला, लेट्स गो. तर आता तुम्ही बघू शकता की इकडे पूर्ण प्रिकिया, परत इरा वगैरेचे असे गोल्डचेच ब्रँड आहेत जे आपल्यापर्यंत अजून पोचत नाही आणि आपल्या वसईमध्ये अवेलेबल आहेत. हे माणसांना सगळ्यांना माहिती पडू देत. आणि इकडेचं कलेक्शन जे आहे, डिस्प्ले कलेक्शन, नॉर्मल कलेक्शन, हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे. इकडे पण बघू शकता तुम्ही माझ्या लेफ्ट साईडला खूप चांगले चांगले नेकलेस आहेत, मोठे नेकलेस वगैरे जे आपल्याला प्रॉपर लागतात आपले कोली लोकांना वगैरे, ते सगळं इकडे अवेलेबल आहे. ते तर मी तुम्हाला दाखवणारच आहे. पण फर्स्ट फ्लोअरला इकडे डायमंड कलेक्शन आहे. लेट्स गो, आधी आपण ते बघूया. आणि फर्स्ट फ्लोअरला जायला इकडे लिफ्टसुद्धा अवेलेबल आहे आणि आपण आता लिफ्टने चाललो आहे. आता मी डायमंड कलेक्शनच्या फ्लोअरला आले. तिकडे तुम्हाला डिवाइन, एथनिक्स आणि डायमंडचा जो ब्रँड आहे माइंड डायमंड, तो पण तुम्हाला मी दाखवते. चला बघूया, लेट्स गो. सो गाईज, आपण मलाबारच्या फर्स्ट फ्लोअरला आलो आहे आणि इकडे पण तुम्हाला नवीन नवीन कलेक्शन बघायला भेटणार आहे. खूप छान छान कलेक्शन्स इकडे सुद्धा आहेत. इकडे तर सगळ्यात बेस्ट म्हणजे आपल्या चैनी, त्याचं कलेक्शन आहे आणि हे तुम्हाला मी सगळं दाखवणारच आहे. थोड्याच वेळात इकडे बघा, लॉकेट पण खूप छान छान आहे. आणि जे डिवाइन गोल्ड असते, थोडंसं ते गोल्डमध्ये वेगळं कलर्समध्ये असतं, ते सुद्धा इकडे अवेलेबल आहे. सो गाईज, ते पण डिवाइन गोल्डमध्ये हे सगळं, हा काउंटर पण आहे डिवाइन गोल्डचा आणि त्याच्यावर पण 0% मेकिंग चार्ज आहे इकडे. आणि बघू शकतात की त्याचं पण छान आणि सुंदर असं कलेक्शन इकडे अवेलेबल आहे.
इकडे तुम्ही बघू शकतात की माइंड डायमंड्स अनलिमिटेड असं इकडे डायमंडचा एक ब्रँड आहे आणि त्याचं कलेक्शन तर मी तुम्हाला दाखवलेलंच आहे. आणि तसंच आता आपल्यासोबत संगीताताई आले. इथे ताई हाय. तर संगीताताईला आम्ही आणली अशीच फिरत आली आमच्यासोबत आणि तिला डायमंडचा सेट आम्ही वेअर करायला लावला आहे. खूप छान अशी व्हरायटी आहे इकडे डायमंड सेटची वगैरे. सो दादा मी जे तुमच्याकडे आता डायमंड कलेक्शन बघितला तर डायमंड कलेक्शनची स्पेशालिटी अशी काय आहे? डायमंड म्हणजे स्पेशालिटी म्हणजे तुम्ही आता इकडे बघू शकतात अगदी खूप लाईट वेटमध्ये कलेक्शन आपल्याकडे आहेत आणि लोकांमध्ये संभ्रम आहे की डायमंडची रिसेल व्हॅल्यू वगैरे जी इतकं तुम्हाला भेटत. त्यामुळे डायमंडमध्ये तुम्हाला 100% एक्सचेंज दिला जातो. जो काही करंट रेट असेल त्याच्याप्रमाणे तुम्हाला त्याची रिसेल व्हॅल्यू वगैरे भेटते. अजून तुम्ही बघितलं तर डायमंडमध्ये तुम्हाला त्याचं पूर्णपणे सर्टिफिकेशन वगैरे दिलं जातं. त्या IGI आणि GI कडून तुम्हाला ते सर्टिफिकेशन दिलं जातं. त्याची स्पेशालिटी जर तुम्ही नवीन कलेक्शन जर बघितलीत तर त्याच्यामध्ये तुम्हाला अगदी सिमेट्रिकल डिझाईन वगैरे बघायला भेटतील आणि बऱ्याच काही गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये अनुभवायला भेटतील. आणि मला सांगा की तुमच्या डायमंडच्या ज्या ऑफर्स आहेत स्कीम्स आहेत त्याच्याबद्दल थोडंसं मला माहिती द्या. सध्या मलाबार डायमंड माइंडमध्ये तुम्हाला ऑफर्स भरपूर प्रमाणात दिसतील. अगदी अप टू 30% पर्यंत डायमंड व्हॅल्यूची तुम्हाला डिस्काउंट याच्यामध्ये भेटून जाईल. भविष्यात जर तुम्ही त्यासाठी जर काही प्लॅन करत असाल तर आपल्याकडं मंथली प्लॅन्स आहेत ज्याच्यामध्ये डायमंडसाठी तुम्हाला अगदी त्याच्यावरती पण भरपूर अशी सूट देण्यात येईल. आणि डायमंडचं कोणते कोणते ब्रँडचे कलेक्शन इकडे आहेत? सध्या मलाबारचा माइंड डायमंड म्हणून हा सब ब्रँड आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला अगदी हार्मनी कलेक्शन, नुवा कलेक्शन, ॲल्युअर कलेक्शन असे बऱ्यापैकी कलेक्शन बघायला भेटतील. एवढे डायमंडचे कलेक्शन आपल्याकडे अवेलेबल आहे. एनी टाइम. थँक्यू दादा. थँक्यू सो मच. कलेक्शन मला बघायला भेटलं आणि मला 8:30 होतात पण घरी जायचं टायमिंग नाही समजत आहे आणि मजा येते मला कलेक्शन बघायला. कोणाला नक्की तुम्ही टाइम काढून इकडे या आणि ऑफर आणि स्कीम्स. आता मी तुम्हाला सगळे ऑफर स्कीम्स बद्दल सांगणार आहे. चला बघूया. तर काय तुम्ही इकडे काम करता तर तुम्हाला इकडे काम करून काय तुमच्यासाठी काय स्कीम्स आहेत इकडे? आमच्याकडे मॅम जसं आम्ही जर इथे काम करतोय तर वी आर व्हेरी हॅपी टू वर्क हिअर. ॲटमॉस्फिअर खूप चांगलं आहे. आमचे कलिग्स खूप चांगले आहेत आणि आम्हाला कसं आहे की इयरली आम्हाला पार्टीज भेटतात मंथली जर आमचे टार्गेट्स अचीव झाल्यावर. प्लस आम्हाला मेडिकल इन्शुरन्स भेटतं कंपनीकडून. प्लस आम्हाला लीव्स आहेत इयरली आमच्या 21 लीव्स आहेत. प्लस प्रेग्नन्सी जर प्रेग्नेंट असेल तर त्यांना लेडीजसाठी मटर्निटी लीव्स आहेत. त्यांना 6 मंथ्सपर्यंत कंपनी पे करून देते. त्यांना लीव्ह पण भेटते म्हणजे पेड लीव्स भेटतात त्यांना. इकडे जे कस्टमर लेडीज वगैरे ते सगळे हॅपी आहेत. ॲटमॉस्फिअर पण हॅपी आहे आमच्याकडे म्हणजे स्टाफ जे पूर्ण हॅपी आहेत. आणि आमचे शिफ्ट टायमिंग्स असतात एक 10:30 म्हणजे 11 ते 8 वाजेपर्यंत आणि दुसरे शिफ्ट आहे 1 ते क्लोजिंगपर्यंत. क्लोजिंगपर्यंत जेंट्स थांबतात आणि मॉर्निंग शिफ्टमध्ये लेडीज येतात. ते बस. तर ताई तू आता ग्राहकांना म्हणजे जे माझे पण व्ह्युअर्स आहेत वगैरे तर त्यांना तू सगळ्यांना काय सांगणार? मी त्यांना सांगणार एकदा तुम्ही मलाबारमध्ये डेफिनेटली व्हिजिट करा. जे गोल्ड रेट्स आहेत ते आमचं बघा. मेकिंग चार्जेसबद्दल भरपूर कन्सर्न असतं लोकांना. तर डेफिनेटली तुम्ही व्हिजिट करणार तेव्हाच तुम्हाला कळणार की एक्झॅक्टली काय आहे. प्लस आमची जे पण स्कीम्स आहेत ते पण तुम्हाला इथे आल्यावरच समजेल. आम्ही नॉर्मली जे पण आहे सगळं ट्रान्सपरंट आहे. जुनं सोनं काय असेल तुम्ही घेऊन या. तुम्हाला सगळं ट्रान्सपरन्सी पॉलिसी सगळं समोर भेटेल.
नमस्कार दादा. नमस्कार. तर तुम्ही मलाबारमध्ये कुठून आलेला आहात? आम्ही उमेळ मानवसे. मग तुम्ही किती वर्षापासून मलाबारची शॉपिंग करता? आणि 2-2.5 वर्ष झाली. 2-2.5 वर्ष झाली. मलाबारची स्पेशालिटी तुम्हाला काय आवडतं? मलाबारची स्पेशालिटी प्युअर गोल्ड आहे. येस. प्लस यामध्ये डिस्काउंट भरपूर दिला जातो मेकिंग चार्जेसमध्ये. ओके. परत आम्हाला सर्व्हिस देतात. ज्या वेळी आम्ही येतो त्यावेळी आम्ही त्याला पॉलिश करून घेतो. परत ते आम्हाला प्युरिटी त्यांची चेक करून देतात समोरासमोर 22 कॅरेट 18 कॅरेट. तर आम्हाला त्याच्यावर विश्वास आहे. आणि तुम्हाला पण चांगला आहे इथला खूप. आणि आम्हाला म्हणजे फ्रेंडली वातावरण वाटतं. ओके. तुम्हाला मलाबारमध्ये शॉपिंग करून खूप छान वाटतं. हो हो. थँक्यू दादा. नमस्कार दादा. तर तुम्ही कुठून आले आहेत मलाबारमध्ये? बरामपूरमधून आल्यात. तुम्हाला मलाबारची स्पेशालिटी अशी काय आवडते? ओके. आणि तुम्हाला दागिने वगैरे करायचे असले तर तुम्ही इथूनच करता? अच्छा. आणि तुम्हाला अजून इकडचा स्टाफ वगैरे कसा आहे? ओके. आणि आता जे 0% मेकिंग चार्जेस आहेत त्याच्याबद्दल काय सांगणार? अच्छा. म्हणजे तुम्ही मलाबारची शॉपिंग कधीपासून करता? 3 वर्षापासून. आणि तुम्हाला ते सगळं आवडतं? थँक्यू. तर थँक्यू ताई की तुम्ही मला एवढी मलाबारची पूर्ण माहिती टोटल दिली आणि पूर्ण ज्वेलरी मला तुम्ही दाखवली. तर आता मी तुम्हाला थँक्यू बोलते. तुम्ही मला या ब्राईडसोबत काम करून दिलं आणि मला इकडे बोलवलं. थँक्यू. गाईज आज मलाबार व्हिजिट केलं. कसा वाटलं मलाबारची ज्वेलरी आणि मलाबारचं कलेक्शन कमेंट करून नक्की सांगा. आणि खूप छान आहेत. स्कीम्सवर जास्त करून फोकस करा कारण की मलाबार खरंच स्कीमच्या बाबतीत आणि आपल्या ओल्ड गोल्डच्या बाबतीत खूप चांगला आहे. नक्की तुम्ही व्हिजिट करा. बाय.